नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना जे कोणी लाभार्थी असाल किंवा तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त आनंदाचा होणार आहे, कारण की या ठिकाणी महायुती सरकार नुकतेच सत्तेमध्ये आले आहे आणि याचा फायदा तुम्हाला देखील होणार आहे, कारण की 5 डिसेंबर 2024 रोजी सरकारचा शपथविधी कार्यक्रम हा मुंबई आझाद मैदानावरती पार पाडणार आहे। या कार्यक्रमाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार आहे। तर आता या ठिकाणी जय गांधी निराधार योजनेमध्ये काय महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आले आहेत तर ते बदल आपण पाहू। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती पुढे देखील तुम्हाला मिळत राहणार। चला तर सुरू करूया मग आजच्या व्हिडिओला। तुम्हाला सांगूया, चला तर व्हिडिओ सुरू करूया। या ठिकाणी 1 नंबरचा महत्त्वपूर्ण असा बदल आहे, पाहू शकतात सामाजिक न्याय व विशेष सहभागाने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मंत्री यांच्या हस्ते संजय गांधी निराधार त्याचबरोबर थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी 8 दिवस पोर्टल म्हणजे https://myty.org विकसित करून त्यांचे अनावरण देखील केले होते। तर आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा लाभार्थ्यांचा डीपीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत येथून पुढे दिले जाणार आहे। म्हणजेच आता या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुम्हाला डायरेक्ट डीबीटीने मिळणार। सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे। डीबीटी असे म्हणतात की त्यानंतरचे महत्त्वपूर्ण बदल पाहूया। 2 नंबरचा बदल म्हणजे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवरती दरम्यान पेन्शन देण्यासाठी आता प्रत्येक महिन्याची 5 तारीख निश्चित केली जाणार आहे। त्यामुळे राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या 15,97,116 बस सेवा 29,62,500 एकूण 45,60,131 लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। 3 नंबरचा बदल म्हणजेच तो महत्त्वपूर्ण बदल आहे। आता संजय गांधी निराधार योजनेचे 2100 रुपये त्यांना मिळणार आहे। त्या ठिकाणी हा बदल आहे। त्या ठिकाणी काही तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा। अशाच नवीन माहितीसाठी व अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राइब शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।